रिस्की आहे. काय झालं माहिती का? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आता आम्ही निघालोय. आज आहे संडे आणि संडे नाही सॅटरडे, आणि आज आम्ही निघालोय पिंपरी मार्केटला. बहिणीला शॉपिंग करायची थोडी आणि मला पण करायची, कारण मी जाणार आहे ट्रिपला आणि त्यासाठी माझ्याकडे बॅग नाही आहे. सो बॅग घ्यायची आहे, तर तेच जाणार आहोत आज आता आम्ही दोघी. आणि मेन म्हणजे आज गाडी घेऊन नाही जाणार, कारण ऊन खूप जास्त आहे आणि मला तिथे पार्किंगला जागा पण नाही भेटत नीट. मग तिथं उगाच पोलिसांनी उचलून वगैरे नेले तर मला भीती वाटते, म्हणून नाही ॲटोनेच जाऊ म्हणलं. आणि इथून काही लांब नाही आहे, जवळच आहे, सो त्यामुळे गरमी आज एवढी नाही होते. शावरला पण गरम पाणी येत नव्हतं आज, तर काय सांगू तुम्हाला. माझं जेवण पण बाकी अजून. आज पूर्ण घर क्लीन करून ठेवलं, म्हणलं आता फिरायला जायचंय तर सर्व क्लीन पाहिजे ना, आल्यावर परत मग बोर होतं. बहीण आली ना मला टेन्शन नसतं, ती स्वयंपाकाचं बघते, मग मला बाकीचं आवडतं. आता काजळ लावते, लिपस्टिक लावते आणि त्यानंतर जेवण करून घेते. काय झालं माझं जेवण, आणि आता जेवण केलं गेलं मी गोल गोल फिरलं तर आता माझ्या पोटात असं असं होईल. आणि आवरणं पण झालंय, बहिणीचं पण झालं. निघतो आता आम्ही. आणि आज मी स्टॉल नाही बांधणार, ॲटोनं जायचं त्याच्यामुळे. तर चला, बुक केलं आहे उबर, निघतो. आणि सांगतो तुम्हाला काही जर एक्स्ट्रा घेतलं तर. नाही घेतलं तर मग काय फिक्स, तर हेच घ्यायचं आहे, बॅग आणि तिला जीन्स. चला. मी ना काय झालं माहिती का, जेवण केलं आणि गोल गोल फिरले, त्याच्यावर मला व्हिडिओ घ्यायचा होता गोल. असं होईल आता. तर गाईज आलो आम्ही घरी, आणि ठरवलं होतं तेवढीच शॉपिंग केली. बॅग घेतली, त्यानंतर बहिणीला काय घेतलं, काय घ्यायचं, जीन्स घेतली, स्टोल एक घेतला, आणि येता येता गाऊन होते तिथे, तर मम्मीसाठी एक गाऊन पण घेतला. तर अशी एवढीच शॉपिंग केली. मी ड्रेस पाहिले, बट मला नाही आवडले, आणि आवडले पण नाही. काही आवडले होते तर ते कमीच नव्हते करत बार्गेनिंग, तर मग राहू दिलं. मग जाऊ द्या म्हणलं. मग मी बाहेर येत होते तरी पण नाही थांबवलं. मग काय करू, मग मी एवढं महागाचं तर नव्हते घ्यायचं मला. तर असं होतं. आणि आता परवा जाणार आहोत आपण फिरायला. ह्या वेळेसचं प्लीज कॅन्सल होणार नाही तर मग काय नाही. कारण आत्ता पुण्यात येऊन 1 वर्ष झालं, फिरायला जायचं अजून पण एक प्लॅन सक्सेस नाही झाला. आता तरी व्हावा. लांब नाही जाते, जवळच जाते, बट ते पण लोक कुठून तिथं येतात. मी इथले येतात तिथं जाऊ शकत का? त्यासाठीच बॅग घेतली. 2 दिवसासाठी जाणार आहे, तर तुम्हाला बॅग दाखवते. पहिली बॅग मी घेतली, आणि सगळ्यात लहान जे 3चा सेट असतो त्याच्यातली सगळ्यात लहान जी आहे ना, ती घेतली मी ही. आणि क्वालिटी वगैरे सगळं चांगलं याचं. दुसरी गोष्ट, 2000ला म्हणलं होतं, मी 1.5ला करून आणली. बट आणखीन एक गोष्ट सांगू का, माझ्या बहिणीने सेम बॅग जी मिडलची असते ना, मिडल साईजची, ती घेतली आहे 2000ला, आणि मी बघा 1500ला मला ही भेटली. आता तिनं घेऊन 3-4 वर्ष झाले. सो ही अशी आहे. मला छोटीच पाहिजे होती, कारण असं 2-3 दिवसाच्या ट्रिपसाठी परफेक्ट, माझं फुटवेअर पण बसेल, ड्रेसेस पण बसतील अशी. सो फायनली अशी घेतली आहे मी. मोठी तर आहे माझ्याकडं, आणि इथं ह्याला ना असं कॉफी वगैरे ठेवू शकतो, असं आहे. हे असं बॉटल कॉफी वगैरे इथं ना आपण ठेवू शकतो. चला, उद्या पॅकिंग करू आणि मग परवा निघू. मेन म्हणजे जाऊ दे, ते तुम्हाला नंतरच सांगते. असं आहे. आणि आता डायरेक्ट मी उद्याचा व्लॉग कंटिन्यू करेल. आजच्या पुरते एवढंच.
गाईज इट्स अ नेक्स्ट डे. आणि आज काय झालं माहिती आहे का, तुम्हाला मी काल सांगितलं होतं की आज मला पॅकिंग करायची आहे, उद्या मला जायचं आहे फिरायला ट्रिपला. बट आज माझा फर्स्ट डे अचानक तेही. आता मी काय करू उद्या, म्हणजे मी हॉटेल वगैरे असं बुक नव्हतं केलं, मी तिथे गेल्यानंतरच करणार होतं सर्व काही. बट उद्या जायचं होतं यार. मग आता मी ठरवलं की जाऊ बुधवारी गुरुवारी वगैरे असं जाऊ. हा ब्लॉग तो तुमच्यापर्यंत बुधवारी येईल जेव्हा मी तिथं असेल. सो असं आहे. आता बघू काय काय होतं आहे, काही आयडिया नाही. आज कोणता वार आहे? सोमवार नाही, आज रविवार आहे. मंगळवार बुधवार ठीक आहे, बघू काय होतं. आणि मी ना चहासाठी पातेलं ऑर्डर केलं सकाळी, कारण कढईमध्ये खूप अवघड जात होतं, जास्त सांडतच होता खाली, म्हणून म्हटलं जाऊ दे पातेलं हे घेऊ इंडक्शनचं. जर तुम्ही माझा मिनी ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल मी कढईमध्ये चहा केला होता, बट ते जमत नव्हतं, म्हणून मग आज पातेलं ऑर्डर केलं आणि आता चहा बनवते. आता वाजलेत संध्याकाळचे 6:30. आणि सकाळी पण मी चहा खारी खाल्ली होती, मला जेवूच वाटत नव्हतं, आणि चपात्या केलेल्या आहेत. आता चहा खारी खाईल परत, आणि मग मी भाजी काहीतरी करेल आणि मग जेवण करेल आज संध्याकाळी. तर असं आहे अपडेट. बघू आता काय काय होतं. थोडीफार मला परत शॉपिंग पण करायची होती जायला, बट जाणं पण आज जायचं होतं, जाणं नाही होणार, उद्या जाईल मग मी मे बी. आणि मी आत्ता आंघोळ केली आहे, कारण दिवसभर मी झोपूनच होते, आणि म्हणून ब्लॉग पण आत्ता चालू केला. तर हेअर वॉश वगैरे केलं आहे, कारण हेअर ऑइलिंग केली होती, सो त्यामुळे. तर पटकन आता चहा बनवते आणि मग चहा खारी खाऊन घेते, कारण खूप भूक लागली आहे. चला, गरम करने जाओ खाण हो जाता है. एक्स्ट्रा दूध होतं म्हणून बघवलं नाही वाटतं. एकतर बिचारे इंडक्शन चाललंय कसं तरी. आता काय झालं, दूध उतू गेलं. मी फक्त काय करत होते, दूध तिकडं होतं, मी इकडं बघून ना केस सुकवत होते, आणि तेवढ्यात तिकडे हा दिसते इंडक्शन कसं बसं चालतंय. आता जवळपास त्याला 4 वर्ष झाले चालतंय ते कसं तरी, आणि त्यात असं झालं की मग तर काय नाही, त्याची वाटच लागायचं काम आहे. घेतलं मी क्लीन करून, बघू चालतंय आता. लवकर बंद पडू नये फक्त गॅस भेटेपर्यंत. आणि गॅसचं तुम्हाला काय माहीत असेल तर प्लीज मला सांगा यार, छोटा गॅस कुठं भेटेल मला प्लीज. आणि मला गुढीपाडव्याच्या दिवशी मी जो व्हिडिओ टाकला होता, गुढीपाडवा व्लॉग, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये बरेच कमेंट आले होते की सिरम कोणतं लावलं. तर हे आहे ते सिरम, जे मी आफ्टर हेअर वॉश वापरते, त्याने केस स्मूथ होतात, शाईन करतात. हे आहे नेक्ससचं सिरम, हे वालं. छोटीच बॉटल आहे ही, जर तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही घेऊ शकता, पण खूप महाग आहे. हे असं घ्यायचं, असं असं करायचं आणि असं लावायचं. चला, चहा उकळला, नंतर जायचं परत. झालं.
आता प्रॉब्लेम, परत एक प्रॉब्लेम. माझी जिंदगी असं काही ना काही कुटाण्यानंच भरलेली आहे. आता भाजी बनवत होते, इंडक्शन बंद पडलं. मग चहा बनवताना नीट चाललं आणि आता काय झालं काय माहिती, बंद पडलं. मला वाटते मी वॉशिंग मशीन लावली तर त्याच्यामुळे पॉवर तेवढी होत नसेल, जात नसेल. तर मे बी आता वॉशिंग मशीन झाली ना मग ट्राय करून बघते. भाई म्हणजे काय करू मी. इंडक्शन तर मी नवीन नाही घेऊ शकत आता, तर त्यालाच नीट करायला मी बघून आणते. ऑलरेडी ते एकदा नीट केलेलं आहे, पण आता परत जर नीट करायचं म्हणलं तर खूप त्याला म्हणजे त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स येतील. पण बघू काय करता येईल. सध्या तर मी आता 1 तास आहे वॉशिंग मशीन व्हायला, तर तेवढं होईपर्यंत वाट बघते, एडिटिंग वगैरे करून घेते आणि मग भाजी करते. एकतर माझी इच्छा नव्हती भाजी बनवायची, त्यात मी बनवायला गेले आणि असं होतं माझं डोकं सरकलंय. हॅलो गाईज, तर आज 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 गॅ आज मी इंडक्शन सकाळी सकाळी घेऊन गेलो होते नीट करायला, बट ते संध्याकाळी होणार आहे. तर मी बाहेरूनच नाश्ता करून आले आणि आता मला जायचं आहे मॉलला. दुसरं पण एक काम आहे त्या साईडला, त्यामुळे म्हणलं तिकडे पण जाऊन येऊ, कारण आज पॅकिंग करायची आहे. तर रेडी झाली आहे, तुम्हाला लुक दाखवते. सो हा माझा न्यूवाला टॉप घातला आणि हा वेस्ट साईडचा आहे, सो लिंक मागू नका. आणि हे सँडल मी किती दिवसानंतर आज घातले त्यार परत, म्हणजे आता जवळपास 6 महिने झाले असतील, कारण ह्याची हिल्स तुटली होती. आणि परत मला डाऊट आहे, मी चिटकवली आता फेविक्विकने, बट डाऊट आहे मला की ते तुटू शकते. सो रिस्की आहे, बट जाऊ आल्हाद चालत जाऊ. गाईज आले मी बाहेरून आणि आजची शॉपिंग माझी नव्हती, कोणाची तरी होती, समजून घ्या. आणि ओके काय नाही मेसेज होता, तर त्याच्यात मी पण केली. एक नाईट ड्रेस घेतला जो की तुम्हाला दिसेल, आता नाही दाखवणार. मी खूप थकले आणि सकाळी मी इंडक्शन दिलं होतं नीट करायला, तर ते आता येताना घेऊन पण आले. सकाळी दूध आणलं होतं, ते थोडंसं गरम झालं होतं वाटतं, त्याच्यामुळे खराब नाही झालं. मग आता गरम केलं आणि चहा बनवलाय. वेस्ट करायचं नव्हतं म्हणून चहा बनवला, तसं चहा प्यायचा नव्हता. आणि आज माझ्यासोबत ना एक खूप मोठा स्कॅम होता राहिलाय. काय सांगू का तुम्हाला, मी ना असंच इन्स्टा स्क्रोल करताना ना असं वेबसाईटचे वगैरे ड्रेसेस येतात ना, तसा एक फारसी सूट होता, तो बघितला होता. आणि एवढाच जास्त चेरीवाला, तुम्ही पण पाहिला असेल, तर तो एवढा जास्त आवडला होता मला, म्हणून मी ऑर्डर केला. आणि लकीली त्यांच्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल होतं. मी याच्या अगोदर कधीच असं इंस्टाग्राम वेबसाईटवरून मागवलं नाही, पेजेसवरून मागवलंय. स्मॉल बिझनेस जे असताना त्यांच्याकडून मागवले आणि ते आलेले पण चांगलं पण आलेले, क्वालिटी पण सर्वच. बट हे असं वेबसाईटवरून मी फर्स्ट टाइम मागवलं आणि आज ते सकाळी आलं पार्सल. मग जे डिलिव्हरीवाले भैया आहेत ना, ते ओळखीचे झाले तर एवढे पार्सल येते वगैरे, तर मग त्यांचा कॉल आला आणि मी खाली जातच होते. मग ते तेवढ्यात म्हणाले की हे कुठून मागवलंय, मी म्हणलं इंस्टाग्रामवरून. तर ते म्हणले की ह्याच्यात एकच पीस आलाय, म्हणजे टॉप आणि पॅन्ट असं होतं, तर त्याच्यात एकच पीस होतं. तर मग म्हणे की तुम्ही रिसिव्ह करून घेऊ नका, कारण हे रिटर्न पण होणार नाही. आणि होतं त्या पॉलिसीमध्ये तसं होतं की रिटर्न होणार नाही, जर साईज जर चुकीची असेल तर एक्सचेंज होईल, पण रिटर्न नाही. मग त्यांनी मला तसं सांगितलं, म्हणून मग मी ते रिटर्न केलं. आणि ते चांगले होते म्हणून त्यांनी सांगितलं, नाही तर मी जर ते रिसिव्ह केलं असतं, तो 1200 का 1300चा ड्रेस होता, माझे पैसे वेस्ट झाले असते. तर ते बरं झालं, आज मी मोठ्या स्कॅमपासून वाचले, माझे एवढे पैसे वाचले. आणि तुमच्यासोबत पण कधी होऊ शकतं असं, तर शक्यतो जे आहे ना, ज्यांचे रिव्ह्यूज वगैरे आहेत बाबा इंस्टाग्रामला, जर स्मॉल बिझनेसवाले नाही करत फ्रॉड असे, बट जे वेबसाईट वगैरे आहेत ना ते करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जर नेक्स्ट टाइम कधी इंस्टाग्रामवरून वेबसाईटवरून ऑर्डर करत असाल, शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी करा. आणि कॅश ऑन डिलिव्हरी केलं तरी ना, पे करायच्या अगोदर पार्सल ओपन करून बघा आणि मग तिथल्या तिथं रिटर्न करायचं बघा, कारण हे असं होऊ शकतं तुमच्यासोबत सुद्धा. तर हेच सांगायचं होतं. आता चहा होतोय आणि मस्त वाटला शॉपिंग करून. आता पॅकिंग मी उद्या करते आणि परवा जाणारा पण घुमणे. आणि ज्या दिवशी मी घुमणे जाईन त्या दिवशी तुमच्यापर्यंत हा व्लॉग आलेला असेल. तर गाईज झालंय माझं चहा पाणी आणि असा होता आजचा हा व्लॉग, कालचा आणि आजचा मिळून. तर भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता डायरेक्ट तुम्हाला ट्रिपचाच व्लॉग बघायला भेटेल, आय थिंक सो. तर आणि उद्या मी करणार आहे नेल आर्ट, त्यासाठी मी नेल आर्ट करण्यासाठी घरीच बोलवलंय. तर ते कोणाकडून करते वगैरे ते तुम्हाला माझ्या इंस्टाला दुसऱ्या आयडीवर बघायला भेटेलच. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.